80वा भारतीय स्वातंत्र्य दिन देशभरामध्ये उत्साहात साजरा होत आहे। साताऱ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भैया भोसले, सातारा नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच कर्मचारी, सातारा जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्ह्याच्या वतीनं तिरंग्याला मुख्य मानवंदना द्यावी। मानवंदनेची आणि राष्ट्रगीताची अधिकृत प्रक्रिया सुरू करण्यासाठी पुढील सूत्र सातारा पोलीस दल उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांना आणि जिल्हावासियांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी मी देतो। आज संपूर्ण देशभर आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव तिरंगा ध्वज फडकावून या ठिकाणी देशभरामध्ये आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे संपन्न होत आहे। राज्यामध्ये आणि देशामध्ये आज स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम लहान विद्यार्थ्यांपासून मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांच्याच वतीनं आज हा तिरंगा ध्वज फडकावून या ठिकाणी आपण करतो आहे। देशाचा मुख्य कार्यक्रम देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी दिल्लीमध्ये केला आणि देशाला संबोधन करत असताना 2047चा भारत आपण कसा निर्माण करायचा आहे या संदर्भातलं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन माननीय पंतप्रधान महोदयांनी संपूर्ण देशाला केलं। कृषी औद्योगिक क्रांतीमध्ये आपल्या देशाने नेहमीच प्रगती केलेली आहे, पण आता परकीय गुंतवणूक आणण्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये एवढंच नाही तर संरक्षण क्षेत्रामध्ये अत्याधुनिक बदल घडवून आज आपला देश जागतिक स्तरावरती पहिल्या 5 मोठ्या देशांच्या मध्ये आपली गणना या ठिकाणी होते आहे। पहिल्या 3 जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताला नेण्याचं स्वप्न या आदरणीय मोदी साहेबांनी पाहिलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, आपल्या सगळ्यांचं ते कर्तव्य आहे की देश निर्माणासाठी देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि जागतिक स्तरावरती देशाची भारताची मान अभिमानाने उंचावण्यासाठी आपण सर्वांनी योगदान त्याच्यामध्ये दिलं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97 071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला